आम्हाला तुझी आवडती पोझिशन कोणती? लॉंग ऑफ लॉंग ऑफ लॉंग ऑफ. क्या बात आहे, क्या बात. हे आयुष्यात वासना प्रेमी फॅन्स क्रिकेटचे. तुझी कोणती आहे? माझी एक मिशन घेऊन आलोय मी माझ्या आयुष्यात. पण आम्ही एक कधी सक्सेसफुल होताना तर बघितलं नाही रे मी तुझं मिशन. व्हिडिओज पाठवून दिला व्हिडिओज. तर आम्ही बस आय थिंक यू नो फ्यू ऑफ देम. सो एक फ्यू ऑफ देम नोट करा, हे अंडरलाईन करून बोललाय, फ्यू ऑफ देम. खरं. आणि मी शॉर्ट्स वर जात नाही त्यावेळी. सो तर शॉर्ट्स जाऊ दे. आपण नको ठेवू, पागल आहे तू. चल ठीक आहे. करा. तर फायनली आम्हाला असं जाणवलेलं आहे, आम्ही खूप सर्वे केलाय, खूप मोठा सर्वे केलाय, खूप डिटेल सर्वे केलाय 2 माणसांचा, याचा आणि माझा. येस. तर आम्हाला असं पटलेलं आहे की जेवढं आमचं इन्स्टा फीड, युट्यूबचे शॉर्ट्स, ज्याने आम्हाला हे कळवलंय आम्हाला की 19 नोव्हेंबरचं दुःख हे 29 जूनच्या आनंदापेक्षा जास्ती मोठं आहे. येस, हे तर खरं आहे. म्हणजे रील वरती आपण आओगे तुम कभी आणि खडा हूं आज मैं आज फिर वही, हे जेवढं ऐकलं तेवढं आपण आज भी वही बिंग फ्रॉम म्युझिकल फॅमिली. बाबा गातात कधी आईसाठी म्युझिक मध्ये. तर ही 2 गाणी जेवढी आपण ट्रेंडिंग ऐकलेली आहेत किंवा त्यांचे जेवढे आपण रील्स बघितले तेवढे सॅडली आपण वंदे आणि लहरा दो, चक दे इंडिया वगैरे त्याचे सगळे नाही बघितले, कमी ऐकले. सो रोहित शर्मा जे बोलला ते बरोबर आहे. वर्ल्ड कप तो यार 50 ओव्हर काही राहत आहे, तो माझ्या ते झालेलं आहे. पण ठीक आहे, T20 वर्ल्ड कप जिंकलोय आपण त्याचा थोडासा. तुला ह्याच्याबद्दल काय वाटतं की T20 वर्ल्ड कप जिंकण्याचा आनंद हा 19 नोव्हेंबरची जी फायनल आपण हरलोय त्याच्यापेक्षा कमी आहे असं नाही वाटत तुला? हो, कमीच आहे, एनी टाइम कमी आहे. तुला आत्म स्वतःला काय वाटतं? आत्म तेच वाटतं की दुःख जास्त आहे. हा, दुःख जास्त आहे. काय वर्ल्ड कप T20 वर्ल्ड कप ऑब्व्हियसली मोठाच आहे, पण 50 ओव्हर वर्ल्ड कप हा 50 ओव्हर वर्ल्ड कप, त्याला कोणी बीट नाही करू शकत. कारण 2011चा वर्ल्ड कप मला आता काल झाल्यासारखं वाटतंय, पण 2007चा मला आता ते थोडं फेड होत चाललंय जिंकलेलं आपण. पण तो कालचा प्लेअर असून रिटायर नाही होता, त्याचं काय करावं? कोण? पण ते झालं ना, इंटरनॅशनल मधून रिटायर झालाय ना. अच्छा, ठीक आहे. IPL मध्ये 2 वर्ल्ड कप त्याने जिंकवलेत, कळलं ना. T20 वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी पण एका प्लेअरने जिंकवली आपल्याला, पण ठीक आहे. मी मानतो की कॅप्टनची टीमची दोन्ही ना, T20 वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी. रोहित गुरुनाथ शर्मा नावाचा एक प्लेअर आहे, ज्याचा टी शर्ट नंबर 45 आहे, तो राहतो बोरिवलीमध्ये. असो. तर एका छोट्या गावातून आलेल्या माणसाची तुला कदर नाही, कळलं? बोरिवलीमध्ये राहणारा माणूस तुला मोठा वाटतोय आज. छोट्या गावात आलेला सिराज बिचारा नव्हता रे, काय वर्ल्ड कपला नव्हता. नाही, तो चॅम्पियन्स ट्रॉफीला. पण मला काही बोल, वर्ल्ड कपला रोहित शर्माने स्पीच दिलं, रोहित रडला, विराट रडला, आय डोंट केअर. मला स्पीच तेच लक्षात आहे, जेसी भाई, वी बिलीव्ह इन जस्सी भाई. दॅट वॉज द मोस्ट आयकॉनिक थिंग. खरं, त्या वर्ल्ड कपला ते मीम तर बुमराची ब्रँडिंग तिकडनं सुरू झाली. बुमरा तिथून मोठा व्हायला लागला होता. आणि बुमरा आणि हार्दिक पांड्या. हार्दिक पांड्या मला वाटतं की इट वॉज इज होम ग्राउंड, बारबाडोस बारबाडोसचा जो काही प्रवास होता. तर तू वर्ल्ड कप बद्दल तुझ्या काय आठवणी सांग, 24च्या वर्ल्ड कप बद्दल. 24चं तेच आहे रे, मला काही आठवत नाही. प्रॉब्लेम आहे. पण 19 नोव्हेंबर मला आठवतं. खरं, 19 नोव्हेंबर आम्ही कुठे बसलेलो, एका मित्राच्या घरी बसलो होतो, ज्याच्या घरी ऑलमोस्ट आपण मारामारी करणार होतो, पण त्याचं घर होतं त्यामुळे आपण त्याचे आई बाबा पण मारामारी त्याला मारणार होते आमच्या बाजूने. सो 29 जूनला आपण आय गेस पार्ल्यात होतो. हा, पार्ल्यात होतो, एका सभ्य ठिकाणी होतो आपण, एवढं मला लक्षात आहे. आणि तिथे आम्ही नाचलो. तर त्या जागेत आपण मारलो होता. माझ्या मते जेव्हा ती क्लासनची ओव्हर होती, क्लासनला जी अक्षर पटेलने ओव्हर टाकली, ज्यात 24 रन्स आले, 2 6 2 4 आणि ते सिंगल डबल जे काय होते ते आणि वाईड वगैरे. मग त्या ओव्हर नंतर अख्खा बार शांत होता, कोणालाच वाटलं नव्हतं की आता इथनं जाते. मला तर लिटरली असं रडायला ऑलमोस्ट आलं होतं. आणि मग नंतर जे काय झालं ते स्वप्नवत होतं माझ्या मते की. पण मला ती शांतता कशामुळे ब्रेक झाली ते आठवतं. कशामुळे? एका बेवड्या मुलाने त्याचा ग्लास फोडला, एका अपंग मुलासमोर जो व्हीलचेअर वर बसलेला. आपला आपल्यावर आठवत आहे का तुला, तो व्हीलचेअर वर एक माणूस बसलेला. मग
त्याच्या ग्रुप मधले त्याला मारायला वगैरे गेले, मग बाकीच्यांनी शांत वगैरे केलं, मग पुन्हा नवीन ओव्हर चालू झाली, मग सगळे एन्जॉय करायला. आणि मला असं लक्षात बुमराची ओव्हर आली 4 रन वाली. इव्हन जेव्हा ती आणि एक काहीतरी क्रिकबज वरती किंवा ते कुठल्या तरी एका ऍप वरती लोक बघत होते, माहित नाही कुठेतरी चेक करत होते की त्यांना टीव्हीवर येणाऱ्या टेलिकास्टच्या काही सेकंद आधी कुठे बघत होते सांगू, कुठे ते लोक बेटिंगच्या ऍप वर बघत होते. त्यामध्ये स्कोर 5 पण नाही, 10 सेकंद आधी 10 सेकंद वगैरे, म्हणजे बॉलर रनअप चालू करेल ना त्याच्या आधी त्यांना कळलेला असेल स्कोर, सो ते आधीच सेलिब्रेट करत आणि अख्ख्या बार मध्ये स्पेशली डेव्हिड मिलरची विकेट जी हार्दिक पांड्या सूर्याने कॅच पकडली होती ती, सो ती तर आधीच आपल्याला कळली होती सगळ्यांना. आणि नंतर ते काय झालं, पण ठीक आहे भाई, माहोल होतं त्या दिवशी जे काही होतं पार्ल्यात. खरं हनुमान रोडच्या चौकात म्हण किंवा त्या ठिकाणी बऱ्याच चौकांमध्ये, हनुमान रोड तर फार कमी लोकांना माहिती असेल. पार्ल्यात HR असं HR कोण नाही बोलत त्याला. तर मी पण ऑलमोस्ट रडलेलो पाहिजे तेव्हा. मी भावेशला मिठी मारलेली, मी असं म्हटलं मी केलं होतं, पण ठीक आहे. इमोशन्सची कदर नाही कळलं. हा, मला घामाची कदर, तुझ्या घामाचा वास खूप घाण होता, त्याची कदर होती बरं. स्वतः दारू पिऊन तिथे नाही, त्या दिवशी आपण नव्हतं पहिलं पाहिजे, कारण आपण दुःखात होतो. आपल्याला की काय जात नाही आपल्याला, मला जेवढं लक्षात आहे, कारण आपण ऑलमोस्ट शेवटच्या 7-8 ओव्हर मध्ये पोहोचलो तिकडे. आणि लकीली आपल्याला सीट मिळाली कोपऱ्यातली कोणती तरी, ते पण नॉन AC मध्ये, त्यामुळे अजून लावले. तर या गोष्टीबद्दल आपला सत्कार व्हावा. हा खरं. सो आपण चालू करूया थोडं टीम सिलेक्शन पासून चालू करूया T20 वर्ल्ड कपच्या. सो त्या T20 वर्ल्ड कप T20 वर्ल्ड कपला गिल, राहुल, रिंकू या तिघांना घेऊन नव्हते गेले. रिंकूला ते रिझर्व्ह मध्ये आय गेस नेलं होतं, पण त्याला इन टीम मध्ये नव्हतं ठेवलं. आणि सगळ्यात मोठा शॉक तर हा राहुल होता की KL राहुलला नाही घेऊन गेले. पण नाही, KL राहुल बद्दल बिल्टअप आधीपासून होता, कारण तो जो वर्ल्ड कप आपण 22 आपण हरलो, KL राहुल स्लो खेळतो, IPL मध्ये तो कधी कधी स्लो खेळायचा, जेवढं सगळ्यांना लक्षात आहे. सो KL राहुल वरती ती गाज पडणार सगळ्यांना माहिती होतं, कारण तेच आहे रे पुन्हा की त्याच्या इमेज जी काय बनली आहे ना, अंडर कॉन्फिडंट आणि हे आणि ते सॉफ्ट बॉय वगैरे जे काही आहे, त्यामुळे पण त्याचा सिलेक्शनवर परिणाम. आणि मुंबईचा एक प्लेअर होता, मुंबईचा कॅप्टन होता यशस्वी जायस्वाल, सो त्यामुळे ऑब्व्हियसली नाही जयस्वालला पण प्रेफरन्स दिला गेला, पण जयस्वाल पण पूर्ण वर्ल्ड कप मध्ये इन टीम नव्हता खेळ. सो वर्ल्ड कप मध्ये माझ्या ते मेजर तर स्टार्टला सिलेक्शन वरती चर्चा होती की इंडिया 4 स्पिनर्स घेऊन गेली होती USA मध्ये. सो चहलचा कमबॅक होता, मेन तर चहलचा कमबॅक होता, पण तो ड्रेसिंग रूम मध्येच राहिला, तो आतमध्ये येऊच शकला. त्याने ती वाली पोस्ट दिलेली पुन्हा एकदा. तर टीम सिलेक्शन एक तर खूप क्रिटिकल होतं की इंडियाने 4 स्पिनर घेतले होते, पण ऑब्व्हियसली इंडियाच्या डोक्यात ते होतं की आपण सेमीफायनल्स आणि फायनल्स बार्बाडोस मध्ये, वेस्ट इंडिज इथे कम्पॅरेटिव्हली स्लोअर ट्रॅक्स आहेत, सो त्यासाठी इंडियाने 4 स्पिनर नेले होते. त्यात पण अक्षर, जडेजा, आपण त्यावर क्रिटिसाइज पण खूप झालं, पण रोहित शर्मा, आगरकर दोघांना पण तो आय गेस खूप डिसायझिव्ह कॉल ठरला होता त्या वर्ल्ड कप मध्ये. आणि स्पेशली गिलला ड्रॉप करणं, कारण गिल 23च्या IPL ला गिल 900च्या वर तो ऑलमोस्ट कोहलीचा रेकॉर्ड तोडणार होता जेवढं लक्षात आहे. आणि गिल कन्सिस्टंटली पण चांगला खेळला, पण शेवटी एकंदर रोहित शर्माने जो एक अप्रोच ठेवला होता 22च्या वर्ल्ड कपच्या सेमीफायनल नंतर की इम्पॅक्ट मॅटर्स मोर दॅन रन्स. सो आय गेस तो त्याला स्टिक राहील. तो कोणाला तरी बोललेला आय गेस, मला दिनेश कार्तिकला तो बोललेला की बदलना पडेगा, स्टाईल बदलना पडेगा खेळणे, आणि त्याने ती बदलून दाखवली. आणि गिल आणि राहुल स्पेशली ते लोक जे अँकरिंग जास्त, ऑब्व्हियसली टीम मध्ये विराट कोहली ऑलरेडी आहे, सो एका टीम मध्ये 3 अँकर काही करू शकत नाही. खरं, बरोबर. सो त्याने चॅरिटी स्टार्ट्स फ्रॉम होम, सो त्याने स्वतः येऊन मारायला चालू केलं, आणि त्याचा ऑब्व्हियसली फरक पडला रिझल्टवर, ओव्हरऑल वर्ल्ड कपच्या. 19 नोव्हेंबरच्या पण दुःख. आता यावर करावं लागेल व्हिडिओ आपल्याला. हा ठीक आहे. सो रोहित शर्माच्या अप्रोचमुळे खूप फायदा झाला इंडिया ओव्हरऑल टीमच्या माइंडसेटलाच. पण ओव्हरऑल जर तू बघशील तर पहिला मेजर चेंज होता की रोहित आणि विराट ओपनिंगला यायचे. विराट ऑब्व्हियसली बरीच वर्ष IPL मध्ये ओपनिंग करतो, पण इंडियासाठी त्याने ओपनिंग क्वचित केलं, माहिती हार्डली 3-4 मॅच ओपनिंग केलं होतं. आणि वर्ल्ड कप सारख्या ठिकाणी जिथे तो रेग्युलर ओपनर नाहीये विराट इंडियासाठी, त्यात तो कॉल खूप महत्वाचा होता. आणि ओव्हरऑल जर बघायला गेलो वर्ल्ड कप मध्ये तर त्या दोघांनी ओपनर्स म्हणून फायर केलंच नाही. माहिती हार्डली 20 रनची त्यांनी पार्टनरशिप टाकायची चुकून कधीतरी. आय डोंट इव्हन रिमेंबर की त्यांनी एकदा तरी 20 रन एकत्र मारले दोघांनी. सो तो एक तर डिसायसिव्ह कॉल होता. आणि मला त्यात ते पण वाटतं रे की विराट आणि रोहित थोडे क्लासिकल बॅट्समन. मला अजून एक तो कॉल चांगला यासाठी वाटतो की जरी त्यांची पार्टनर तरी विराट ओपनिंगला आल्यामुळे तुला अजून एका बॅट्समनला स्लॉट झाला की जो हिटर काय करू शकत असेल. कारण जर विराट पण अँकर करत राहिला, जर रोहित पण थोडा स्लो खेळला, तर मग मधल्या ओव्हर्स वेस्ट जातात. सो त्यांनी केलं की दोघांनी वर करायचे, काय करायचं, एकाला मारायचं तर मारू दे, एखाद्याला अँकर करायचं तर करू दे. पण इव्हन तू बघशील तर विराट पण अटॅकिंगच खेळला वर्ल्ड कप मध्ये. त्याचा ऑब्व्हियसली अटॅक हिडन पे ऑफ वेल, तो एवढा वर्क नाही झाला विराटच्या केसमध्ये. तो इव्हन रोहित पण वर्ल्ड कप मध्ये ऑफच होता टिल दॅट ऑस्ट्रेलिया मॅच गेम.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध मित्रांनो, नाही पहिली पाकिस्तान बरोबरची बोलूया, पण पाकिस्तान विरुद्धची खूप क्रिटिकल मॅच होती. येस, 120 रन्स आपल्याला डिफेंड करायचे होते आणि ते आपण केलेले मित्रांनो, थँक्स टू जेसी भाय. येस, जेसी भाय, हार्दिक पांड्या. आणि इन जनरल मला त्या वर्ल्ड कप त्या मॅच मध्ये असं वाटतं थँक्स टू पाकिस्तान, म्हणजे 119 रनचा ते लोक चेस नाही करू शकले म्हणजे काय, तो रिझन चांगला खेळत होता. उगाच बुमराला अक्रॉस द लाईन मारायला गेला आणि ऑलरेडी कॅच ड्रॉप पण झाली होती बुमराच्याच बॉलिंगला. शिवम हो, पण तरी तो बरा खेळत होता, तो मॅच घेऊन गेलेला तो. त्याची विकेट कधी पडली, 15व्या ओव्हरला वगैरे. हा, त्याची विकेट खूप लेट पडली. तो अक्रॉस द लाईन नाही खेळला जात ना तो बॉल, तर मग तो मॅच घेऊन जातो. आणि तीच ओव्हर डिसाइडिंग होती, कारण बुमराची ती 3rd ओव्हर होती माझ्या मते. आणि जर त्या ओव्हरला तुम्ही बुमराला खेळून काढताय तर इंडियाकडे बघशील तर अर्षदीप डिसेंट बॉलर आहे, पण हार्दिक पांड्या वगैरे तो बॉलर आहे जो कधी मॅच जिंकू शकतो समोरच्या टीम. तर सो त्याने बुमराला खेळून काढायला हवं होतं. इव्हन पाकिस्तानची टीमच बेकार, आणि शेवटची ओव्हर होती आय गेस बुमराची 3rd ओव्हर होती, तर एकच ओव्हर बाकी होती त्याची. पण मला वाटतं की त्या वर्ल्ड कप मध्ये पेक्षा त्या पाकिस्तानच्या मॅच मध्ये पण बघशील तर रोहित शर्माने बॉलर जाम स्मार्टली युटिलाइज केले. म्हणजे त्याने एक खूप मोठं रिस्क घेतलं की हार्दिक पांड्याने पॉवर प्ले मध्ये आणलं, ज्या त्याला मारलं पण हार्दिक पांड्याला. पण इन जनरल वाटतं की बॉलिंग रोटेशन रोहित शर्माने खूप स्मार्टली केलं. T20 वर्ल्ड कपला कडक कॅप्टन्सी केलेली पाहिजे. आणि इव्हन तू बघशील तर अक्षर पटेलचा यूज जो बघशील, अक्षर पटेल ज्या पद्धतीने आर्म बॉल टाकत होता लेफ्ट आर्म. आपण नो लॉस जिंकलो ना वर्ल्ड कप, आपण 23 वर्ल्ड कप पण नो लॉसच जिंकत होतो. जाऊ दे, पण पुन्हा त्यावर व्हिडिओ करावा लागेल. 19 नोव्हेंबर जाऊ दे. हा, सो नो लॉस जिंकलो आपण. मध्ये मला आठवतं जेव्हा इंडिया क्वालिफाय झालेली सेमीफायनलला, तेव्हा सगळीकडे हा माहोल होता की आता एक तरी मॅच हरायला हवी होती, एक मॅच हरूया आता. कारण लॉ ऑफ काय म्हणतात, लॉ ऑफ ॲव्हरेजेस सजेस्ट की तू कुठे जाऊन एक मॅच हरणार आहे. ती फायनल नसू दे किंवा सेमीफायनल नसू दे. सो पण ठीक आहे, 23च्या वर्ल्ड कपला तेच झालं. खरं 23च्या काय बऱ्याच वर्ल्ड कपच्या सेमीफायनलला पण तेच झालंय. असो, सो त्यानंतर मॅच झाली आपली ऑस्ट्रेलिया बरोबर. क्रुशियल मॅचेस सांगतो. मध्ये आपण युएसए सोबत जिंकलोय, आयर्लंड सोबत जिंकलोय. युएसए बरोबर आपला जो काही एक मराठमोळा प्लेअर होता, एक बोरिवली 11 जिथे खेळली आहे, सौरभ नेत्रावळेकर, रोहित शर्मा बोरिवलीचा होता, अजून एक तो हरमित सिंग बोरिवलीचा होता, अजून एक कोणतरी बोरिवलीचा होता. मुंबईत अजून कोणतरी असणार, शार्दुल ठाकूर होता का नाही, डोंबिवलीचा. सो 4 का 5 बोरिवलीच होते. पालघरचा रहाणे डोंबिवलीचा. सो एक 5 ते 6 प्लेअर त्या मॅच मध्ये युएसएच्या बोरिवलीचे होते. रवी शास्त्री बोललेला पण की बोरिवली बॉयज आर हिअर. सो ऑस्ट्रेलियाच्या मॅच वर येऊया. इंडिया वर्सेस बोरिवलीची मॅच झाली. ऑस्ट्रेलियाची मॅच झालेली मित्रांनो, आणि तेव्हा होता आपला बदला 19 नोव्हेंबरचा. तर ती मॅच खूप जास्त क्रुशियल होती फायनल पेक्षा, असं मला वाटतं. कारण ते एक तर इमोशनली, आणि इंडियाला भीती पण होती की ऑस्ट्रेलिया हरवू शकतो इंडियाला. त्यात इन जनरल तू बघशील विराट रोहितचा काय फॉर्म नव्हता. म्हणजे सगळ्या मॅचेस आपण जिंकत होतो. एक रोहितने पहिल्या मॅचला 50 मारली होती, पण ती काय एवढी क्रिटिकल नव्हती, कारण आयर्लंडला एक तर मारली होती. सूर्याची बॅटिंग आणि मेजरली हार्दिक पांड्याचं लोअर ऑर्डरचं कॉन्ट्रीब्युशन ते, आणि आउटस्टँडिंग बॉलिंग. बुमरा असेल, सिराज असेल, अर्षदीप असेल की अक्षर आणि जड्डून एवढी भारी बॉलिंग केली नव्हती. पण इन जनरल सो ऍज सच विराट आणि रोहितने फार नव्हतं केलं. पण ती मॅच आली जी व्हर्च्युअल क्वार्टर फायनल होती, कारण ऑस्ट्रेलिया हरली तर ऑस्ट्रेलिया बाहेर होणार होती, इंडिया हरली तर इंडियासाठी डिफिकल्ट होती. पुढच्या सगळ्या मग गणित बदललं असतं इंडियासाठी. आणि त्या मॅचला आले आपले सर रोहित शर्मा ओपनिंगला, आणि त्यांनी चोपलेले आहेत 41 बॉल 92 रन. त्यात मारले त्यांनी किती 6 मारले त्यांनी, अच्छा लिहिले नाही आपण. वाव, सो गुड. सो स्टार्कला त्याने पॅट कमिन्सला मारलेला 115 मीटरचा 6. भाई 115 मीटर, तू किती मारू शकतो जास्तीत जास्त? मी 122 वगैरे तर हमखास. 122 केवढा लांब असतं 122 म्हणजे? इकडनं गोरेगाव 122 मीटर म्हणजे किती फूट? सांग. ही व्हिडिओ माझ्या गणिताच्या आकलनाबद्दल नाही, आपण ह्याच्याबद्दल बोलूया. 122 मीटर म्हणजे किती फूट? 12 फूट. अरे चुती आहेस का? 12 फूट. 1 मीटर म्हणजे 1 फूट म्हणजे किती मीटर असतं? 3 फूट म्हणजे 1 मीटर. बरोबर आहे. मी मग 3 12 फूट 40 41. तू 12 फूट कोणत्या अँगलने बोल? गंमत. आपली हाईट नॉर्मली 6 फूट असते, तुझ्या डबल 6 मारणार आहेस तू फक्त. बोलू ना 40 फूट आहे. हा ठीक आहे. 40 फूट पण कमीच वाटतंय मला.
काय 122 मीटर म्हणजे हो, जर 3 हे असेल 4 त्रिक 12 120 आणि मग 2चं काहीतरी कॅल्क्युलेशन तर 40 पॉईंट. ठीक आहे, तुम्ही आम्हाला सांगा कमेंट मध्ये 122 आता खूप गहन विषय झालेला किती फूट म्हणजे किती मीटर. 122 मीटर म्हणजे किती फूट. हा, सो स्टार्कला रोहित शर्माने एका ओव्हरला 29 रन मारलेले आणि त्याने जो काय बसून एक 6 मारलेला स्टार्कला. त्याच्यानंतर स्टार्कचा चेहरा बघण्यासारखा होता. पण हे खूप विचित्र नाही वाटत तुला? पण तेव्हा स्टार्कची बॉलिंग वाईट का पडली हे मला लक्षात येतं, कारण की तो ते बँड बांधून आलेला. तेव्हा तो वाईट टाकतो का बॉलिंग? काय अशोक दिंडा. अच्छा, हो, दिंडा स्कूल ऑफ. पण शेवटी आउट पण रोहित शर्माला स्टार्कनेच केलं. रोहित शर्मा पण तोपर्यंत जो काही डॅमेज करायचा होता तोपर्यंत रोहित शर्मा करून गेलेला. त्याने 41 बॉलमध्ये 92 रन मारलेले पुन्हा. आणि इन जनरल मला तेच वाटतं की माइलस्टोन्स बद्दल मी आता तेच पुन्हा रोहित शर्मा अख्खं सेट केलं होतं की तो त्या माइलस्टोन साठी गेला नाही, तो बॉल अटॅकच करायला गेला होता. 2022 अटॅक करायला गेला होता. 2022 नंतर त्याने ते डोक्यातूनच काढून टाकला. आणि त्याच्या इन जनरल सेंचुरीच नाही आल्या 2019 वर्ल्ड कप नंतर. तुम्ही बघशील तर हाताच्या बोटावरती मोजता येईल त्याने हार्डली 6-7 सेंचुरी मारल्यात. अदरवाइज ही वॉज इन दॅट लीग की तो विराटच्या चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये आय गेस 1 सेंचुरी आली. या चॅम्पियन्स ट्रॉफीला आली नाही. मग आता रिसेंट कोणती सेंचुरी मारली वन डे मध्ये? इंग्लंड सोबत मारली. अच्छा, चेस करताना. इंग्लंड सोबत मारली. सो ही एक खूप जास्त क्रुशियल मॅच होती ऑस्ट्रेलिया विरुद्धची पाकिस्ताननंतर. आणि त्या मॅच मध्ये पण असं तू बघशील तर त्या मॅच मध्ये लिटरली विराट स्टार्टला गेला, पण गेला. एक पॉईंट असा होता की समज इंडियाचे जर 100 त्यातले 80 रोहित शर्माचे होते आणि त्यात 80 जर 60 बॉल पैकी जर 40 हा केलाय तर 20 बाकीच्या निघून 20 रन काढले. सो एवढा मेजर इम्पॅक्ट रोहित शर्मा त्या मॅचवरती केला होता. इव्हन लोअर ऑर्डरला पण खाली हार्दिक पांड्याने क्रुशल थोडी इनिंग केली, सूर्याने थोडीफार चांगली इनिंग केली. सो इंडियाने ओव्हरऑल टीम म्हणून चांगलं परफॉर्म केलं इव्हन त्या मॅच मध्ये पण. पण मग तेच इंडियाची जेव्हा बॉलिंग आली तेव्हा इंडियाचा मित्र ट्रॅव्हिस हेड इंडियाची वाजवायला आला होता परत. तो मारून खेळत होता. बट देन माझ्या ते लाईफ इज अ सर्कल. माझ्या मते ते सर्कल पूर्ण झालेलं आहे. बुमराने बॉल टाकला, ट्रॅव्हिस हेडने उडवला, रोहित शर्माने कॅच घेतला, तिकडे 19 नोव्हेंबरचा बदला पूर्ण झाला माझ्यामध्ये. पण एक मोठा वर्ल्ड कपचा जिंकला पाहिजे रोहित शर्मा. बाहेर पडा आता. आणि मला वाटत दोघं, मला असं जेन्युइनली वाटतं की विराट आणि रोहित 27 वर्ल्ड कप नाही खेळणार. सो सेमीफायनल आली, त्यानंतर इंग्लंड. आपण काहीतरी मिस करतो नाही. हा, तर ऑस्ट्रेलिया आपण जिंकलो. नंतर मग सेमीफायनल आली इंग्लंड बरोबरची. ती पण एक प्रकारचा बदला होती, कारण त्यांनी 22च्या वर्ल्ड कपला आपल्याला 10 विकेट्सने हरवलं होतं. उचलून फेकलेला. अलेक्स हेल्स आणि बटलरने ज्या पद्धतीने आपल्याला मारलं, दोघांनी हरवलेलं आपल्याला. सेमीफायनल नाही, दोघांनी नाही, विराट आणि रोहितने पण हरवली. त्यांनी जी बॅटिंग केली तिथे. सेमीफायनल होती की सेमीफायनल? फायनलला मित्र आपण पोहोचलो, रिमेंबर 23च्या आधी बराच काय. खरं असो. सो 2022चा बदला होता तो आपण पूर्ण केला ऑब्व्हियसली. आणि इव्हन तुम्ही बघाल तर 22च्या वर्ल्ड कपला जे झालं होतं की इंडिया रोहित सगळ्यात मोठी गोष्ट, त्यांनी 10 विकेटने हरवलेलं आपल्याला दोघांनी. आपण 10 विकेट्स घेतल्या. दोघांनी जे काही ओपनिंग 11 झवलेला इंडिया, अलेक्स हेल्स आणि बटलर. इव्हन तू त्या मॅचला पण बघशील तर त्या एकदा वर्ल्ड कपला बुमराह नव्हता. इव्हन आता जेव्हा इव्हन त्या मॅच नंतर इंडियाचं क्रिकेट खूप बदललंय ऍज पर रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिक. की रोहित शर्मा तिकडनं ठरवलं की आपला अप्रोच बदल, कारण रोहित शर्मा त्या मॅचला खूप वाईट केला होता. 27 बॉल 26 का 28 बॉल 26 त्याने केले होते. खूप फसला होता त्या मॅचला. इन जनरल त्या वर्ल्ड कपला तो फसला होता. इव्हन विराटची इनिंग थोडी स्लो आली, हार्दिकने जरा बरं खाली खेळलं होतं, मारून केलं होतं. सो तिकडून जे ठरलं होतं की आपण माइलस्टोनसाठी किंवा रनसाठी नाही खेळायचं, आपण इम्पॅक्टसाठी जायचंय. सो ही जी इंग्लंडची मॅच होती तशी खूप क्रुशल होती, कारण पुन्हा तेच होतं की इंग्लंडची तर टीम स्ट्रॉंग होती. त्यांची बॅटिंग म्हणजे ते लिटरली तो कोणतो जॅक्स पासून ते खाली जोफ्रापर्यंत सगळेच मारायचे. लिव्हिंगस्टन पण बऱ्या फॉर्म. नंतर जो आउट ऑफ फॉर्म गेला तो कधी आलाच नाही परत फॉर्म. आरसीबी मध्ये पण तो खेळला, ट्रॉफी जिंकला, पण तो फॉर्म मध्ये नाही आला. तर सेमीजला जे झालं की सेमीजला पण स्टार्टला तेच झालं की विराट लवकर गेला, पण विराटने त्या वर्ल्ड कपला ते एक केलं की टेम्पलेट फॉलो केलं त्याने, अटॅकिंग तर अटॅकिंग. सो त्याची विकेट जास्ती कॉस्ट नव्हती करत, त्याला करत होती ती, पण इंडियाला नव्हती कॉस्ट करत, कारण खाली कोण ना कोण चिपिंग करत होतं. त्या मॅच मध्ये हार्दिक पांड्या खाली येऊन बरा खेळलेला, 30 का 23 रन त्याने काहीतरी मारले होते. पण त्या मॅचला मेजर एक क्रुशल पार्टनरशिप जर कोणाची बसली असेल ती रोहित आणि सूर्याची. कारण जशा 2 विकेट आपल्या लवकर पडल्या होत्या, एक तर ते पिच स्लो होतं, त्यात ज्या दोघांनी जे ऑब्व्हियसली मुंबई क्रिकेटमध्ये ते दोघं जे करतात, मुंबईचं पिच ऍज सच टर्निंग नाहीये, पण ते टेस्टमध्ये टर्निंगच असतं, कारण ते माती वगैरे बदलतात. सो रोहित आणि सूर्याचा जो इतक्या वर्षांचा एक्सपिरियन्स आहे डोमेस्टिकचा वगैरे एकत्र खेळण्याचा, इव्हन IPL मध्ये खेळण्याचा, त्यांनी तिकडे जो लावला, त्यांनी प्रॉपर थोडं बुक क्रिकेट खेळलं, ते प्रॉपर रोटेट करत होते छान. रोहित शर्मा मध्ये मध्ये अटॅक करत होता आणि एक आयकॉनिक 6 त्याने मारला होता. ये ऊपर डाले का तो दे दूं क्या इसको मैं, मुंह पे डालू का तो, आणि त्याने दिला होता लिव्हिंगस्टनला. सो ती पार्टनरशिप खूप क्रुशल होती दोघांची. आय गेस रोहितने 57 काहीतरी मारले होते आणि सूर्याने पण काहीतरी 40च्या आसपास रन्स मारले होते.
तर इंडियाने टोटल 171 रन्स केलेले आणि त्यानंतर मग कुलदीप आला आणि मग आणि त्यात बोलले माहिती ना कमेंटेटर्स की त्या पिचवर बनलेले 171 रन्स 270 रन्स म्हणजे ती बॅटिंग एवढी ब्रिलियंट होती त्या दोघांची खाली हार्दिक पांड्या. बरोबर, वेस्ट इंडिज मध्ये होती ना, वेस्ट इंडिज हार्दिक पांड्याचा होम ग्राउंड. येस. सो नंतर मग कुलदीप आला, अक्षराला त्यांनी 3 विकेट घेतलेली. अक्षर पटेलने खूप क्रुशल रोल प्ले केलाय वर्ल्ड कप मध्ये, बॅटिंगने पण आणि बॉलिंगने पण. कारण जडेजाकडनं आपण जे एक्सपेक्ट करतो इन जनरल मग इतकी वर्ष म्हणजे जडेजा असं नाही की वाईट खेळलाय, पण जडेजाने तेवढा इम्पॅक्ट मला जेवढं लक्षात आहे, अक्षर पटेलची बॅटिंग उजवी आहे. 19 वर्ल्ड कपला जडेजाने ट्राय केलं होतं इम्पॅक्ट टाकण्याचं, बट सॅडली गप्टिलचा एक थ्रो आला आणि इंडिया हरली. असं बोल ना, जे बोलायचं ते बोल, मनात जे ते बोलून टाक. होल्डिंग बॅक. आज आपण 24 वर्ल्ड कप वरती बोलू. सो त्यानंतर आले फायनलची मॅच मित्रांनो, वर्सेस साऊथ आफ्रिका. द बॅटल ऑफ चोकर्स. येस, इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका. लेटेस्ट चोकर्स वर्सेस एव्हरग्रीन चोकर्स. हा, सो ती मॅच चालू व्हायच्या आधी आपण असं ठरवलेलं, मला आठवतंय की या वर्षी नाही भेटायचंय आपण. आम्ही जितक्या भेटलो इंडिया हरली. इंडिया काय यांच्यात फुटबॉल मॅच बघत होतो फायनलची आपण, ती पण अर्जेंटिना हरलेली. आपण अर्जेंटिनाला सपोर्ट करत. आठवतंय कुणालच्या घरी बघितलेली, आठवतंय का तुला? तू ब्राझील आणि जर्मनीची म्हणतो सेमीफायनल. सॉरी, ती जी 7-0 उघडलं होतं. आम्हाला काही फुटबॉल कळत नाही, पण आम्ही ब्राझीलला सपोर्ट करत होतो. सो ब्राझील पण हरलेली तेव्हा. सो एवढा आपला आवाज काय मित्र, काय वाटतं आपण आम्ही हे सगळं बंद कर. चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल आम्ही एकत्र बघताना हरलोय. आम्ही 23चा वर्ल्ड कप त्याची फायनल एकत्र बघताना हरलोय. आम्ही T20 वर्ल्ड कपची सेमीफायनल बघताना हरलोय. इव्हन एक आम्ही इंडिया पाकिस्तान हे ऐकल्यानंतर बोलतील बॅन करायचं T20 वर्ल्ड कपची मॅच होती ज्यात रोहित शर्माला राहुलला उघडला होता शाहीन आफ्रिदीने. ती मॅच आम्ही एकत्र बघताना हरलो. सो आमचा रेकॉर्ड खूप होता. सो आम्ही म्हटलं की आज फायनलला आपण नाही बघायचं, बस खूप झालं. सन्मान. आणि बघशील तर फायनलला विराट वरती खूप प्रेशर होतं. अच्छा, बाय द वे ते जे नंतर बोलू आपण, फायनलला विराट वरती खूप प्रेशर होतं, पण विराट आउट अँड आउट ऑफ फॉर्म होता तो. म्हणजे विराटची बॅटच नव्हती लागत. तो अटॅक करायचा तो आउट व्हायचा, तो डिफेंड करायचा तो आउट व्हायचा. सो विराटवरती मेजर प्रेशर होतं फायनलचं. कारण तेच फायनल आहे, असं होतं की दोघं कदाचित शेवटचीच फायनल खेळतात. मला वाटलं नव्हतं कोणाला, पण थोडं स्पेक्युलेशन त्याबद्दल होतं. आणि विराटने ज्या पद्धतीने स्टार्ट केला होता, जॉन्सनला त्याने 3 4 मारले होते. एक स्ट्रेट मारला होता, एक फ्लिक केला होता आणि एक ड्राईव्ह केला होता. सो सर तुझं असं म्हणणं होतं की विराट नाही, आपण थोडंसं प्रोसेस फ्लो वाईज जाऊ. सो चांगली त्याने ओव्हर चांगली केली. रोहितने मला 2 4 मारले. त्याने रिव्हर्सचा खूप चांगला शॉट मारला होता त्या महाराजला, पण नंतर रोहित आउट झाला आणि रोहित आउट झाला, ठीक आहे. नंतर पंत पण आउट झाला, पंत आउट झाला ते पण ठीक आहे. नंतर सूर्या पण आउट झाला. सो ऑलमोस्ट 3 विकेट इंडियाचे 30च्या आसपास गेले होते. आणि आता होतं की आता आपण फसलो. पण मग त्यानंतर एक क्रुशल पार्टनरशिप आली अक्षर पटेल आणि विराट कोहलीची, ज्यामध्ये अक्षर पटेलने मारले 41 रन्स आणि विराट कोहलीने मारले 50 रन्स. आता तुम्हाला आरोप कर, आता मी उत्तर देतो. नाही, आरोप नाही, पण त्या मॅचच्या कॉन्टेक्स्ट मध्ये 3 इनिंग स्लोज होती. T20च्या दृष्टीने 3 इनिंग स्लोज होती, एनी टाइम स्लो होती. पण त्या मॅचच्या कॉन्टेक्स्ट मध्ये ती इनिंग खूप जास्त मध्ये, जर तुझे 30ला 3 विकेट म्हणतच नाही. विराटची इनिंग, इव्हन विराटचं तिकडे राहणं खूप महत्वाचं होतं, हे मला मान्यच आहे. पण माझं म्हणणं आहे की एक त्याने चार्ज खूप लेट केलं, हे माझं म्हणणं आहे. म्हणजे जर त्याने 48 बॉल 50 नंतर चार्ज केला ना, ते त्याने 40 बॉल वगैरे किंवा 35 बॉल खेळायला चार्ज करायला सुरुवात करावी होती. कारण इंडियाकडे डेप्थ होती बॅटिंगची. नेले कसं होते हार्दिक पांड्याने, शिवम दुबे, अरे जडेजा पण होता आपल्याकडे. कारण की अक्षर पटेलवर अजून पण तू तेवढा विश्वास नाही दाखवू. नाही, मी जडेजापेक्षा अक्षर पटेलपेक्षा दाखवूच शकतो. जडेजापेक्षा चॅम्पियन प्रूव्ह केलं. एक्झॅक्टली, मी तुला तेच म्हणतोय. ते लोक बॅट्समन नाहीये, ते लोक ऑलराऊंडर आहेत. सो तू तेवढा विश्वास नाही टाकू शकत. नाही, मला प्रॉब्लेम विराटच्या डॉट बॉल पर्सेंटेजच्या जास्त. डॉट बॉल्स पण खूप खेळतो त्या मॅचला, त्या स्पेशल इनिंगला. आणि तू बघ, मी हाइंडसाइड मध्ये पण तू बघ, ही इनिंग चेस करताना आली असताना प्रॉब्लेम नव्हता. ही इनिंग पहिल्या टार्गेट सेट वाटतं, सो ते फसलं होतं टार्गेट. माझ्या मते टार्गेट कमीच होतं. आफ्रिका त्या मॅचला इव्हन आता पण कसं काहीतरी झालेलं. आता रिसेंट जी मॅच झाली IPL फायनल, IPL फायनल मध्ये ती इनिंग पण विराटची तशी होती. विराट पहिल्या इनिंग मध्ये तो खूप वाईट खेळला, म्हणजे खूप जास्त स्लो खेळला. इव्हन मी कोणाला तरी मेसेज पण केलेला की भाई ये वर्थ इट नाहीये, की RCB का रुतबा रख रहा है. सो ठीक आहे, IPL ला थोडी. सो मला असं वाटतं की अक्षर पटेलने येऊन जी इनिंग केली ती खूप क्रुशल होती. ऑनेस्टली मला विराटचं तिथे राहणं इम्पॉर्टंटच होतं, कारण शेवटी विराटवरतीच विश्वास आहे ना सगळ्यांचा. रोहित असेल किंवा द्रविड असेल. पण आणि अजून तुला सांगतो, तुला माहिती असतं की तो शेवटच्या 2-3 ओव्हर मध्ये चार्ज करणारच आहे, आणि ते मिसफायर झालं असतं तर तू काय करणार?
पण मग तेच आहे ना, ती रिस्कच आहे ना शेवटी. पण मला उलट असं वाटतं की त्यापेक्षा त्याने जेव्हा अक्षर पटेल आलेला चार्ज करत होता तो प्रॉपर पॉझिटिव्ह क्रिएट करत होता. एक पॉईंट पकडून विराटने चार्ज करायला सुरुवात करायला हवी होती. का म्हटलं कमेंटेटर्स बोलले आता जर विराटने चार्ज नाही केलं तर मग इंडियाची आहे. आणि लोक बोलत होते की दिस माइट टर्न इन टू द वर्स्ट इनिंग ऑफ. पण ते 170 रन झाले आपले, सो फायनलचा प्रेशर ऍड करून ते 200-220च्या आसपास गेले. नाही ते आफ्रिकेचं प्रेशर होतं. येस एक्झॅक्टली, बिंग चोकर्स प्रेशर होतं. पण मला असं वाटतं की ते टार्गेट चुकलं होतं इंडियाचं. मला विराटची इनिंग अप्रिशिएबल आहे, पण माझ्या हिशोबाने जर तू मॅचच्या कॉन्टेक्स्ट मध्ये बघशील त्या मॅच मध्ये क्रुशल इनिंग सगळ्यात जास्त कोणी केली होती ती अक्षर पटेल. आणि त्यानंतर मुंबईचा शिवम दुबे, आणि दुबे अख्ख्या वर्ल्ड कप मध्ये फ्लॉप गेला होता. जेवढं लक्षात आहे की हे काय दुबेला ह्याच्यावर त्याला घेऊन गेलेले रिंकूच्या वर. आणि रिंकू जेव्हा की प्रूव्हन मॅच विनर होता इंडियासाठी, दुबेला नेलं. कारण रिंकू आता पण थोडा बाहेरच गेलेला, थोडा श्रीमंत झालाय ना. पैसा बदलतो रे सगळं. तुला आलाय पैसा नाही म्हणून तर मी असं डाऊन टू अर्थ मॅन. तू तर जमीन, मग तू कुठे असशील विचार कर. असो तर तर त्याला रिंकूच्या वर नेलं होतं. रिंकू प्रूव्हन मॅच विनर होता. आणि दुबेला मत नेलं होतं बॉलिंग म्हणून. पण त्याला रोहित शर्माने म्हणजे एकही ओव्हर मी तरी नाही बघितलं टाकताना, एखाद टाकली असेल तर आय डोंट नो. सो दुबे वॉज अ लायबिलिटी ऑन टीम. आणि इव्हन फायनलच्या आधी असं ठरवत होतं कदाचित की रोहित शर्मा सॅमसनला खेळवेल. पण मग जे सॅमसन सांगतो की रोहित भाईने टॉस उडाया, फिर मेरे को बोला यार सॉरी, बोला की नाही यार मेरे को गट फिलिंग नहीं आ रहा है. मग तो दुबे सोबत गेला आणि दुबे फायर्ड इन फायनल. 16 बॉल 27 त्याने मारले होते. त्याने 2 का 3 जाम कडक 6 मारले होते जेवढं मला लक्षात आहे. आणि माझ्या फ्रंट लेग क्लिअर करून त्याने 31 रन मारले. 27 यान्सनला त्याने 6 मारला होता फ्रंट लेग क्लिअर करून, जेवढं मला लक्षात आहे. आणि दुबे आल्यामुळे पण विराटला त्या मॅचला सपोर्ट ह्या लोकांनी चांगला केला की विराट. आणि दुबेला मला असं वाटतं की आता थोडे चान्सेस मिळायला हवेत, कारण त्याचा कॉन्फिडन्स पण अप झालाय. आणि मग तो प्लस तो फायनलचा कॉन्फिडन्स आहे त्याच्याकडे. पण झाला आता तो नाही एवढा भारी खेळतो. आयपीएल मध्ये तो कुठे खेळला चांगला. पण इन जनरल त्याला इंटरनॅशनल सेटअप मध्ये मिळायला हवा. पण त्याने बॉलिंग पण करावी माझ्या मते. त्याला दिली पाहिजे. टाकत असं ना काहीतरी चांगली नेट्स मध्ये, अरे ह्याला आपण बॉलिंग नको देऊया, हे तो बॅट्समन अच्छा आहे, तो बॉलिंग मत कर. सो इंडियाने नंतर दुबे नंतर मला त्यात की हार्दिक पांड्याची बॅटिंग वेस्ट गेली, जड्डूची बॅटिंग वेस्ट गेली, त्यांना बॅटिंग नाही मिळाली. सो म्हणून मला वाटतं की विराटने लेट फायर केलं. विराटची इनिंग इम्पॉर्टंट आहे, त्याने लेट फायर केलं एवढं मला वाटतं. ठीक आहे. त्याने यान्सनला एक जाम कडक 6 मारला, जो त्याने लॉंग ऑन वरने खेचला होता. लॉंग ऑन आणि ते मिड विकेट इकडनं रिजन मधनं तो कडक होता. सो इंडियाने गेली 170च्या आसपास टार्गेट सेट केलेलं. 177 का 78 काहीतरी डून होतं. ठीक आहे चल. सो त्यानंतर आले मित्रा ओपनिंगला स्टब्स आणि डिकॉक. नाही ओपनिंगला आला डिकॉक आणि हेनरिक्स. अच्छा ओके, पार्टनरशिप. ते हेनरिक्स म्हणजे एक बॅट्समन होता, तर रिझा हेनरिक्स. सो इंडियाने स्टार्ट चांगला केला जेवढं मला लक्षात आहे की अर्शदीपने एकाला काढला आणि बुमराने ते ह्याला काढला. हेनरिक्सला बोल्ड काढला, अर्शदीपने ह्याला काढला, मार्करमला काढला. सो इंडिया स्टार्टेड ऑफ वेल की त्यांचे वर्ण 2 उडवले. पण नंतर स्टब्स आणि डिकॉकची पार्टनरशिप लागली. आणि मग आम्ही म्हटलं पहिल्यांदा आता आपण भेटूया. मग आम्ही जाऊन बसलो एका ठिकाणी. आणि मग तिथून आम्ही बाय द वे 2 बार चेंज केले जेवढं मला लक्षात आहे. सो एका ठिकाणी स्टब्स मारायला लागला. आमचं की नाही यार इधर नाही देखणे, आपण निकलते. आम्ही निघालो बरोबर विकेट पडला होता. आम्ही आमच्या होम ग्राउंड मध्ये आलो. सत्कार केला जिथे आम्ही. त्यानंतर 58 रन्सची पार्टनरशिप टाकली डिकॉकने आणि स्टब्सने. आणि स्टब्स आउट अँड आउट मारत होता कुलदीपला. आणि कुलदीपचं जे राहिलं होतं की कुलदीप फायनलला फसतो, तो फायनलला फसला का की कुलदीपला त्याने मारायला सुरुवात केली लिटरली. आणि इव्हन त्या मॅच मध्ये तू बघशील तर रोहित शर्मा चेंज केला की त्याने हार्दिक पांड्याला ओव्हर नाही करवलं, जे की तो करत होता वर्ल्ड कप मध्ये. सो तो तर एक कॉल मला विचित्र वाटला रोहित शर्माचा. पण हाइंडसाइट मध्ये तो चांगला प्रूव्ह केला म्हणून ठीक आहे. पण मला कॅल्क्युलेशन हा शब्द तू खूप वापरतोस रे. हाइंडसाइट जस्ट सीम्स लिटल मोर एज्युकेटेड अँड व्हेरी फॉर्मल अँड व्हेरी. पण मग चेहऱ्याचं काय करशील तुझ्या. तो तिथून मग त्यांची पार्टनरशिप आली. मग स्टब्सला अक्षर पटेलने एक फुल टॉस होता जो स्वीप करायला गेला. मी सांगतो आपण बारमधनं निघाले काय फालतू मॅच चालली आणि स्टब्स बोल झाला. आपण परत जात होतो आतमध्ये, अरे बैठ गे बापे, आम्हाला परत त्याने बाहेर काढलं. मग आम्ही तिकडनं आमच्या होम ग्राउंड वरती गेलो. सो तो 10 ओव्हर झाल्या होत्या स्टब्स गेला तेव्हा. आणि नंतर त्यांचा राक्षस आला. आणि आमचा असा एक मित्र होता त्याचा क्रिकेटशी काही संबंध नाही, पण तो बोलतो क्रिकेट बद्दल. त्याच्यासमोर रोहित शर्माची येऊन गाण मारणार बस. सो तो पण एन्जॉय करत होता आणि तो वळून मिळून बघत. आणि माहोल होता माहोलचाच पैसा. आणि त्यानंतर इव्हन ते बऱ्याच ठिकाणी थिएटर्स मध्ये मॅचेस लागले. ऑब्व्हियसली वी कुडंट अफोर्ड इट, बट ठीक आहे. त्यानंतर एक ओव्हर टाकली अर्शदीपने. डिकॉकला जो सेटअप केला होता की डिकॉकला त्याने अधिक शॉर्ट ऑफ लेंथ बॉल टाकला
मागे त्याने पुल केला, प्लेअर मागे टाकला इंडियाने, एकदम बॅट्समॅनच्या शॉटवरती फिल्डिंग लावली होती ती. डिकॉकने पुन्हा मागे हुक केला, कॅच आउट झाला. सो तिथून इंडियाला झालं की भाई मॅच होप्स आले जरा. पण मग नंतर 2 राक्षस तिकडे आले, उभे राहिले, क्लासन आणि मिलर. त्यानंतरची ओव्हर सांग. सो अक्षर पटेलने 15वी ओव्हर टाकली, आय गेस 15वी ना की 14वी, 15वी ओव्हर टाकली. त्यामध्ये आले त्याला 24 रन. उचलून फेकलाय क्लासेनने. आपल्याला असं वाटत होतं की अरे त्याने ही बॉल कॅच जाईल, कव्हरच मध्ये एक शॉट मारला. फक्त मला वाटलं ते कॅच जाईल, इझिली कॅच जाईल, पण तो जो काय टाइम झालेला त्याचा बॉल आणि त्याची रेंज जाम भारी आहे. आणि ते थोडं हवेमुळे पण तो थोडा ट्रॅव्हल झाला असं वाटतं मला. कारण की तो बॉल जसा निघाले त्याच्या बॅटमधून मला वाटलं की 6ला जाईल, पण तो गेला खूप लांब आहे. आणि नंतर मग एका पॉइंटला आणि मग एक पॉईंट आला. मग असं होतं की आता अशा गुंडाळले होते आम्ही की ऑलमोस्ट माझ्यामध्ये शेवटच्या 30 बॉल मध्ये 31 का काहीतरी असं काहीतरी स्कोर होता. 30 बॉल 30 वगैरे वरती आला होता. 30 बॉल 30 वरती आला होता. आणि आमचं ते की आता झालं यार, पुन्हा एक वर्ल्ड कप आफ्रिकेसोबत हरतोय वगैरे, असा अगदी मूड ऑफ होता. मग अल्टिमेट चोकर्स कोण आहे हे कळलं असतं. मग नंतर मास्टर क्लास आला ऋषभ पंतचा, तो इंजर्ड झाला, त्याने वेळ घेतला. ऍक्च्युली मॅन ऑफ द मॅच ऋषभ पंतलाच द्यायला पाहिजे, त्याने जी इंजरीची ऍक्टिंग केली होती. सो त्यामुळे असं म्हणतात की गेम स्लो झाला. तर ऋषभलाच माहिती, त्याने ते मुद्दामून गेलं की झालं. सो थोडा गेम स्लो झाला. त्यानंतर आला बुमराने ओव्हर टाकली 4 रन. आणि बुमराची ओव्हर ते खेळले मुद्दाम तशी, कारण त्यांना ते होते की या 30 बॉल तिचे ह्याला कशाला विकेट द्यायची. सो त्यांनी, आणि जे मला वाटतं की फसतं क्रिकेटमध्ये युजली की किती मोठा बॉलर असेल तुम्ही मेरिटवर खेळा बॉलच्या, उगाच ते आम्हाला ह्याला खेळून काढायचं म्हणून खेळा असं नसलं पाहिजे ते. सो तेच झालं, त्यांनी बुमराची ओव्हर खेळून काढली. 4 रन त्यांनी दिले काहीतरी बुमराने, 4 रन दिले बुमराने. आणि त्यानंतर पुन्हा हार्दिक पांड्याने ओव्हर टाकली. त्यात सुद्धा हार्दिक पांड्याने 4च रन दिली आणि 1 विकेट काढली, सगळ्यात महत्वाची. येस. सो कोणाची काढली? क्लासेनची विकेट काढली हार्दिक पांड्याने. आणि जे की झालं होतं की माझ्यामध्ये तो ब्लंडर यासाठी होता की अक्षर पटेलला त्याने ओव्हर करवली होती. बरोबर. समोर क्लासन आहे, मिलर आहे. क्लासन स्पिन चांगला खेळतो, मिलर लेफ्टी आहे. आणि तू बघशील तर मला वाटतं रोहित शर्माचं तेच आहे. पुन्हा हाइंडसाइट आपण शिवा पण घातलेला, आपण जी मॅच बघून आता म्हणतो की रोहित शर्मा तो ब्रिलियंट कॉल होता वगैरे, पण ते कॅल्क्युलेशन चुकलं होतं. बरोबर. की त्याने हार्दिक पांड्याच्या वर ठेवलं, हार्दिक पांड्याची त्याने 20वी वर ठेवली होती. तर तिची 15वी वर ज्यात हार्दिक पांड्याने क्लासनला उडवला. सो तरी पण आपल्याला, मला जेवढं लक्षात होप्स नव्हते आपल्याला की ही मॅच काही मॅच नाहीये. 24 बॉल 20 बॉल 30 जरी असली असती तरी घेऊन गेली, आणि समोर मिलर उभा होता. आणि नंतर मग परत 18वी ओव्हर आली बुमरा, त्यात त्याने दिले फक्त 2 रन. आणि त्यात विकेट आली यान्सनची. सो ती ओव्हर खूप जास्त क्रुशियल होती. 2 रन 17व्या ओव्हरला चेस करताना क्रिमिनल. सॉरी. सो बुमराने पुन्हा मास्टर तो का बुमरा तो लेजंड का आहे एवढ्या लवकर त्याच्या करिअरमध्ये दाखवून दिला आपल्याला त्या दिवशी. आणि मग त्यानंतर अर्शदीपने एक ओव्हर टाकली 19वी, ज्यामध्ये पुन्हा आले 4 रन्स. सो या शेवटच्या ज्या 4-5 ओव्हर आहेत त्या आफ्रिकेचा स्पेल खूप अंडररेटेड त्या वर्ल्ड कपला. बुमरा सारख्या बॉलरच्या पुढे तुझी बॉलिंग निघणं खूप महत्वाची. हार्दिक पांड्याची बॉल निघून जातो की त्याला मारतात, आउट होतात, किंवा त्याला मारून पण जातात, त्याला कोणी बोलणार नाही. पण अर्शदीपचा स्पेल खूप इम्पॉर्टंट होता, कारण बाहेर सिराज बसला होता. त्यामुळे सिराज त्याच्याहून एक्सपिरियन्स बॉलर असताना पण रोहितने अर्शदीपला चूज केलं होतं. मला तर वाटतं की आफ्रिकेच्या पूर्ण हिस्ट्रीमध्ये या शेवटच्या 5 ओव्हर आहेत त्या वर्स्ट नाईटमेअर असतील. की भाई एवढे 4 ओव्हर 4 रन 2 रन 4 रन, आणि मग अर्शदीपच्या ओव्हरला किती रन आले? पुन्हा 4 रन आले. सो हे चेस करताना खूप वाईट आहे रेकॉर्ड हा जो काही आहे. आणि मग तेच आहे पुन्हा की तुम्ही चोकर्स का बोललं जातं तुम्हाला, हे तुम्ही प्रूव्ह करतात परत. आणि मग त्यानंतर थोडे एक्साइटमेंट झाले असेल, थोडी नर्वस पण झाले असेल. नर्वस, कारण मला हे खूप चांगलं लक्षात आहे की तुला जेव्हा बॉल टू बॉल चेस करायचे असतात ना, तेव्हा बॉलरपेक्षा जास्त बॅट्समनची गाण म्हटली असते. तुला कळत नाही मी अटॅक करू की सिंगल खेळू, जे त्यांनी बुमरा सोबत केलं. आणि स्पेशली तुझ्या विकेट्स पडत असतील तेव्हा मग तुला अजिबात नक्की काय गेम खेळायचा डिफेंड. आणि तू बघशील तर एक पॉईंट असा होता की मिलर ऑफ स्ट्राईक खूप होता. इव्हन मिलर जेव्हा याचा स्ट्राईक तो सिंगल काढून बाजूला जायचा, मग ते महाराज वगैरे काय काय शॉट्स खेळायचे. पण मग नंतर शेवट, आणि माझ्या त्यांचं कॅल्क्युलेशन तेच होतं की आपण ह्या दोघांना खेळून काढू, शेवटच्यावर पांड्या टाकणार आहे, सगळ्यांना माहिती होतं. सो शेवटच्या ओव्हरला किती हवे होते? 16 काहीतरी रन्स हवे होते माझ्या मते. आणि हार्दिक पांड्या टाकली. आणि सेम ते बेटिंग ऍपवर लोक बघत होती आणि सगळ्यांनी सेलिब्रेट करायला सुरुवात केली तिकडच्या त्या टेबलने, जे त्या बेटिंग मध्ये इन्व्हॉल्व होतील ते कसे. आणि सगळे खुश. आणि कोणाला विश्वास नाही, तो बॉल जेव्हा गेला मागे 6 इथे गेला आणि बाउंड्री लाईन आधी ते लोक ओरडले प्रॉपर आहे 6 गेला गेली मॅच 6 गेली आमचं. आणि मग सूर्याची लेजेंडरी कॅच, ही कॅच जसं आपल्या वडिलांनी किंवा आजोबांनी सांगितलं की कपिल देवची ती वाली कॅच आहे भाई 1983च्या वर्ल्ड कपची,
तसं मी हे आपल्या मुलांना किंवा आपल्या मुलांना, आपल्या बायका कुठे मित्र, अच्छा ठीक आहे, पण जर झाल्या आणि जर मुलं झाली तर नाही सांगायचं तुला, काय नाही सांगायचं. हा, तर मी माझ्या मुलांना सांगेन की भाई सूर्याची ती कॅच बघा. मी पण तुझ्या मुलांना सांगेन. हा, तुला काय स्वतःवर डाऊट आहे तुला? सो सूर्याने वर्ल्ड कप. आणि अजून एक महत्वाची गोष्ट मला वाटते, आय एम व्हेरी ग्लॅड की त्या ठिकाणी हिंदी कॉमेंट्री करायला सिद्धू, आकाश चोपडा, हरभजन सिंग यापैकी कोणी नव्हतं. तिथे जतीन सप्रू होता आणि जतीन सप्रूने आपल्याला लाईफ टाइमची मेमरी दिली आहे. लॉंग ऑफ दिला. ठीक आहे, असा नव्हता ओरडला तो, पण तरी माहिती नाही. सो ते तुझ्या प्रॉपर लक्षात राहणार आहे. जसं की थॉट प्रोसेस सांगितलं की लॉंग ऑफ ते 3 व्हेरिएशन्स काय त्याने बघितलं, लॉंग ऑफ कडे जातोय. लॉंग ऑफ आणि मग त्याने तिसरी लॉंग ऑफ, शेवटचा लॉंग ऑफ आहे तो कॅच पकडल्यानंतरचा लॉंग ऑफ आहे. हा, सो ती मुवमेंट तशी आहे. रिमेंबर द नेम ती वाली हे आहे. किंवा धोनीचा शेवटची 2011च्या वर्ल्ड कपचा जो रवी शास्त्रीची जी कॉमेंट्री ती तशी वाली मुवमेंट आहे प्रॉपर. आणि आय एम ग्लॅड की ती हिंदी मधून आली. खरं. आणि मी पण माझ्या पोरांना जर झालीच तर सांगेन की माझ्यासाठी मुवमेंट ती आहे भाई, ती जी शेवटची मुवमेंट आपण कुठली, आपण याच्या पोरांना सांगेल की ह्याची फेवरेट पोझिशन लॉंग ऑफ आहे. लॉंग ऑफ आहे. तर ते त्याच्या आईला तरी पण हार्दिक पांड्याची ग्रेटनेस आहे की 5 बॉल 16 असताना आपल्याला विश्वास होता की हार्दिक पांड्या जिंकून भीती होती इंडियाला, कारण 5 बॉल 16 असताना पण एक बॉल कट लागून 4 गेला होता. सो 4 बॉल 12 वरती आली होती. पण ठीक आहे, मी हार्दिक पांड्याला खूप अप्रिशिएट केलं पाहिजे. नंतर रबाडाने विकेट टाकली, मग तेव्हा तर कन्फर्म पण कॅच सूर्यानेच घेतली होती. सूर्याने लॉंग ऑफलाच नाही, ते लॉंग ऑनला घेतलेली नाही ऑफलाच घेतली होती. लेफ्टी पुढे येऊन घेतला लॉंग ऑफ, तो पण लॉंग ऑफच होता, तो वेगळा लॉंग ऑफ होता. तर मला वाटतं की हार्दिक पांड्या डिझर्व स्पेशल मेन्शन, कारण पाकिस्तानसोबतच्या मॅच मध्ये त्याने फकर जमानची ज्या बाउन्सरला विकेट काढली, तो जी शॉर्ट ऑफ लेंथ बॉलिंग करतो ती खूप चांगली करतो तो. आणि सगळ्यात जास्त त्या वर्ल्ड कपच्या परफॉर्मन्स पेक्षा हार्दिक पांड्याची जी गांड मारली गेलेली 2024च्या IPL ला, त्यानंतर जो काही चेंज ओव्हर आहे 2024च्या IPL ला प्रॉपर त्याला प्रत्येक स्टेडियम मध्ये बू करण्यात आलेलं. गुजरात देशाचा अख्खा प्रेम होतो त्याच्यावर. मी असं बाहेरच नाही की मुंबईतल्या लोकांनी बू केलं, गुजराती सगळ्यांनी केलं, दिल्ली, हैदराबाद, खाली तामिळनाडू सगळ्यांनी केलं. गुजरातमध्ये जे त्याचं होम टाउन आहे तिथे सुद्धा लोकांनी त्याला बू केलं. त्याचं बारबाडोस आहे ना, बडोदा नाही, बडोदा आहे. सो त्याचं प्रॉपर ते कॅरेक्टर आर्क त्याची कम्प्लीट झाली. वर्ल्ड कप जिंकला, त्यानंतर त्याने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आपल्यासाठी. त्याला रोहितने पप्पी दिली. हा येस. आणि त्या दोघांमध्ये जे काही वाद झाले तसं सांगण्यात येत होतं, असं ते माहिती दिसतात पण ठीक आहे. हा, त्यांच्या क्लिप्स मधून येत होतं बाहेर. तर ते पण रिझॉल्व्ह झालं असेल. आणि कमिटमेंटचा पैसा आहे की रोहित शर्मा कॅप्टन होता ऑलरेडी, त्याने IPL मध्ये रोहित शर्मामुळे फेस केलं. म्हणजे रोहित शर्माने नसं केलं ऑब्व्हियसली, पण रोहित बद्दल काहीतरी त्याच्या मनात असणार ना. सो ते सगळं बाजूला सारून, ऑब्व्हियसली नेशन्स आणि इन जनरल प्रोफेशनलिझम वेगळं असतं, बट शेवटी ह्युमन आहे. त्याने जो एफर्ट टाकलाय त्या मॅच मध्ये, फायनल मध्ये पण इव्हन. आणि हार्दिक पांड्या बद्दल आपण जे नेहमी म्हणतो कॉन्फिडन्सचा पैसा, म्हणजे इन टर्म्स ऑफ स्किल्स, कॉन्फिडन्स, त्याचा ऍटिट्यूड की मॅच भलेही गांडीत घुसलेली असो, मी उभा आहे तर मीही जिंकवणारच. मग ती भले तो विकेट टाकून जाईल, पण तो जो कोणता बॉल तो फेस करतो बॅटिंग करत असेल तर तोच ऍटिट्यूड असतो की भाई मला ही मॅच संपूनच जायची. इव्हन बॉलिंग करताना तो असतो की मला 6-6 पडतील पण मी बॉल टाकणार बॉल. सो ते असतं. सो त्याच्या खूप मुवमेंट्स त्याच्यामध्ये. माझ्या ते हार्दिक पांड्या ऑलरेडी हॅज अ लेजेंडरी करिअर माझ्या मते. ते इज जस्ट बिकॉज ते त्याच्या ह्या कॉफी विथ करण वगैरे ह्या सगळ्या कॉन्ट्रोवर्सीज मुळे तो खूप ओव्हरशॅडो झाला. प्रॉपर कॅरेक्टर आहे ना हार्दिक पांड्या. पण माझ्या मते हार्दिक पांड्या ज्या स्टेटसला आता आहे इंडियन किंवा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये, ही इज ऑलरेडी अ काइंड ऑफ अ लेजंड फॉर मी. कॅप्टन्सी वगैरे डिबेटेबल गोष्टी आहेत त्याच्या, पण त्याचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे इंडियाच्या टीमसाठी, इव्हन IPL टीमसाठी म्हणजे खूप मोठं आहे त्याचं, असं माझं म्हणणं. ऑब्व्हियसली. आणि ऑलराऊंडर म्हणून आपल्याकडे फार कमी राहिले जे ऑलराऊंडर लेजंड बनतात. कपिल देव नंतर तुला कोण आठवतो? जडेजा जास्तीत जास्त, आणि हार्दिक पांड्या. अजून कोण आठवतो तुला ऑलराऊंडर जो लेजंड्सच्या लिस्ट मध्ये येऊ शकतो? एक गेला असता इरफान पठाण नावाचा, बट थँक्स टू सम कॅप्टन्स. सो आणि आपण वर्ल्ड कप जिंकला त्या मॅच नंतर, नाचलो, रडारड झाली प्लेयरची. विराट रडला, रोहित रडला आणि पूर्ण नेशन पण रडलं, कारण की आपले 2 लेजेंडरी रोको रिटायर झाले. सो ठीक आहे, अजून काही तुझ्या आठवणी आहेत त्या वर्ल्ड कपच्या? सो माझ्या ते अख्खंच ते एक इमोशन होतं माझ्या की आपण माझ्या 13-14ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलो आपण, ती 13ची. त्यानंतर एक 11 वर्ष झाली दुष्काळ. आणि माझ्या मते हे पुन्हा तेच आहे की ट्रॉफी 11 वर्षांनी जिंकणं मोठी गोष्ट नाहीये.
ह्या टीमने ट्रॉफी न जिंकणं खूप मोठी गोष्ट आहे. ज्या टीमकडे रोहित विराट सारखे बॅट्समन आहेत आणि माझ्या मते, जेव्हा की हे कंटेम्पररी म्हणजे सचिनच्या काळात आपण म्हणायचो की तिथे पॉन्टिंग आहे, तिथे लार आहे, पण मला असं वाटतं की इन लिमिटेड ओव्हर्स मध्ये तरी रोहित विराट एवढे मोठे बॅट्समॅनच नव्हते. ते बॅट्समॅन असताना, बुमराह शमी सारखे बॉलर्स असताना, चहल म्हण, कुलदीप म्हण सारखे स्पिनर्स असताना, अश्विन सारखे स्पिनर असताना इंडियाने ट्रॉफी न जिंकणं हे क्रिमिनल होतं माझ्या मते. आणि इंडिया डिझर्व्ड इट माझ्या मते. जो डॉमिनन्स राहिला थ्रू आउट द प्रोसेस म्हणजे 2011 पासून जे चालू झालं, फायनल सेमीफायनल्स आपण कंटिन्युअसली पोहोचत होतो. WTCच्या सेमीफायनलला होती माहिती, ड्यू होती खूप वर्षापासूनची आणि ती आपण मिळवली. त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी सुद्धा मिळवली. आता बाकी आहे फक्त 2027चा वर्ल्ड कप. प्लीज रिटायर नका हो विराट रोहित, प्लीज तोपर्यंत खेळा. माझं ते ऐकणार नाहीये, विराटला कळणार पण नाही. गंभीर ऐकणार नाहीये, गंभीर त्याला काढा पहिले. हो दे बाबा, हो दे, जिथे व्हायचं तिथे रिटायर होऊ दे. पण सिद्धार्थ प्लीज तू नको रिटायर होऊस, तू आम्हाला हवायस. येस. सो 29 जूनला T20 वर्ल्ड कप जिंकून 1 वर्ष पूर्ण झालं आपल्याला. आणि भले आम्ही 2 दिवस लेट व्हिडिओ करतो, पण आम्ही तो सर्वे केला 2 दिवसात दोघांचाच. काय वाटतं आपल्याला? थोडा अभ्यास करण्यात आम्ही वेळ घेतला. सो आम्ही कन्क्लुजन वरती पोहोचलोय की 19 नोव्हेंबरचं दुःख हे 29 जूनच्या विजयापेक्षा मोठं आहे, आनंदापेक्षा मोठं आहे. दुःख तर आहे मित्र, खरंय. तिच्यापेक्षा जास्त दुःख वर्ल्ड कपचं आहे की काय? कसलं तुला? काय जाऊ दे, ती गेली आणि वर्ल्ड कप पण गेला, सोड. उगाच इम्पॅक्ट साठी बोलतो, असं काही नव्हतं झालं. असं काही नव्हतं झालं. हा. सो तुमच्या काय काय आठवणी आहेत आपल्या T20 वर्ल्ड कपच्या विजयाबद्दलच्या? सो त्या आम्हाला तुम्ही कमेंट्स मध्ये सांगा. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मांडीला खाजला, क्रिकेटवरचा पहिला मराठी पॉडकास्ट. येस. आणि आता नाचा.